हॅलो स्टुडंट्स, तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट ऑफ या चॅप्टरचा पार्ट कव्हर केलेला आहे। त्यामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ इंडक्टन्स आणि त्यावरील काही क्वेश्चन स्टडी केलं होतं। त्यानंतर जो काही छोटासा पार्ट आहे सेल्फ इंडक्टन्सशी रिलेटेड, तो म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणारा पार्ट आहे आणि तो पार्ट आहे एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड। आता आपण जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर स्टडी केलं होतं, त्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये आपण कॅपॅसिटर स्टडी केलं होतं आणि कॅपॅसिटर जेव्हा स्टडी केलं त्यावेळी म्हटलं होतं की कॅपॅसिटरमध्ये सुद्धा एनर्जी स्टोर्ड होते। आठवत जर असेल तुम्हाला तर आपण त्यामध्ये असं बघितलं होतं की त्याला पण आपण यू ने डिनोट केला होतं, फक्त इथे ई लिहिलं होतं आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळत होता हाफ सी व्ही स्क्वेअर, बरोबर। बट ही जे काही एनर्जी आहे ही स्टोर होत होती कॅपॅसिटर मध्ये आणि कॅपॅसिटर मध्ये स्टोर होणारी एनर्जी जी असते ती असते इलेक्ट्रिकल एनर्जी। म्हणून इलेक्ट्रिकल एनर्जी ही कॅपॅसिटर मध्ये स्टोर होत होती। असंच हा एक इंडक्टर आहे, त्याला आपण इंडक्टर म्हणतो किंवा कॉइल आहे, ह्या कॉइलला आपण इंडक्टर म्हणतो। जसं कॅपॅसिटरचा सिम्बॉल या टाइपने असतो, बरोबर, याला सी लिहितो कॅपॅसिटर। अशाच टाइपने याला आपण काय म्हणतो इंडक्टर, याला डिनोट केले जाते एल ने। कसे डिनोट करतो आपण? कॅपिटल एल। कॅपिटल एल मीन्स इंडक्टर, आलं लक्षात? कॅपॅसिटरला कॅपिटल सी ने डिनोट केला होता। तर कॅपॅसिटर मध्ये जी एनर्जी स्टोर होतो त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतो। तसंच ह्या इंडक्टर मध्ये जी एनर्जी स्टोर होतो त्याला म्हटले जाते मॅग्नेटिक एनर्जी। त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक एनर्जी किंवा एनर्जी इन द मॅग्नेटिक फील्ड। क्लियर? तर लक्ष द्या किती एनर्जी स्टोर होतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये। बरं, इथूनच तुम्हाला डायरेक्ट फाइंड करता येऊ शकते की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ह्या इंडक्टर मध्ये तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जी किती स्टोर होत असेल। जसं कॅपॅसिटरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो आणि तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी एवढी तयार होतो, एवढी स्टोर होतो। तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये कशी होत असेल तर यालाच आपण मॅग्नेटिक सोबत जर रिलेट केलं तर एनर्जी मॅग्नेटिक फील्डची येणार, म्हणजे बी लिहावं लागेल। इथे हाफ आहे तर इथे हाफ येणार। सीचा मिनिंग कॅपॅसिटन्स, सीचा मिनिंग काय होतो? कॅपॅसिटन्स। मग मला सांगा या कन्सेप्ट मध्ये सीच्या ठिकाणी एल यायला पाहिजे, इंडक्टन्स काय यायला पाहिजे? इंडक्टन्स। त्यानंतर व्ही, का बरं व्ही घेतो? कारण का इलेक्ट्रिक फील्ड हे व्हीच्या स्पीडने फ्लो होतो म्हणून व्ही घेतलं होतं। इथे इलेक्ट्रिक फील्ड नाही फ्लो होत, तर इथे मॅग्नेटिक फील्ड पण फ्लो होत नाही, इथे फ्लो होतो करंट, म्हणून व्हीच्या ठिकाणी काय येणार? आय, आणि त्याचं काय येणार? स्क्वेअर। तर तुम्हाला असं आन्सर प्रूफ करायचं आहे की एवढी एनर्जी स्टोर व्हायला पाहिजे कशामध्ये? इंडक्टर मध्ये। क्लियर? चला, तर आपण फाइंड करूया, प्रूफ करू की एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, इंडक्टर मध्ये किती एनर्जी स्टोर होईल? तर हाफ एल आय स्क्वेअर हा आपला आन्सर यायला पाहिजे। चला, कसं करणार, याला कसं सॉल्व करायचं किंवा कसं फाइंड करायचं की किती एनर्जी स्टोर होतो? बघा, कन्सिडर करतो मी एक कॉइल, कॉइल म्हणजेच इंडक्टर, आणि त्याच्या अक्रॉस मध्ये लावलेला आहे एक सेल बॅटरी आणि एक लावलेली आहे प्लग की। यू नो दॅट प्लग कीला जर आपण क्लोज केलं तर ऑब्विसली इथून करंट फ्लो होणार, आणि जो करंट फ्लो होतो तो करंट एकदम फ्लो होत नाही। तर आता जेव्हा हे प्लग की ऑफ करण्याच्या म्हणजे क्लोज करण्याच्या आधी जर बघितला तर करंट झिरो असेल, फ्लो होणारा करंट झिरो। जसं हे मी कीला क्लोज केल्याबरोबर हळूहळू करंट इन्क्रीज होणार एका सर्टन व्हॅल्यू पर्यंत। तर जसं मी या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल साठी घेतलं होतं की 0 पासून स्टार्ट झालं तर ते कितपर्यंत जाणार? 1 एम्पियर पर्यंत जाणार, हे तुम्हाला सांगितलं होतं। 0.1, 0.2, 0.3 असं करत करत कुठपर्यंत जाणार? 1 एम्पियर पर्यंत। मग 0 पासून स्टार्ट होत असेल तर स्टार्टिंगचा करंट किती? 0, आणि मॅक्झिमम किती होत आहे? 1 एम्पियर। मी याला कन्सिडर करणार आय ने। कशाने कन्सिडर करणार? आय। मागल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आय नॉट ने केलं होतं कारण का तिथे आय रिपीट होत होतं, म्हणून इथे पण रिपीट होणार आहे, तरी पण आपण मॅक्झिमम करंटला कशाने डिनोट करणार? आय ने। मग आय ने डिनोट केलं म्हणजे याचा अर्थ इथून मॅक्झिमम करंट किती पास होणार आहे? आय। पण एकदम आय 0 पासून डायरेक्ट 1 एम्पियर होणार का? नाही, तर हळूहळू इन्क्रीज होणार।
बरं तुम्हाला माहिती आहे का इथून जर करंट जाणार ह्या इंडक्टर मधून पास झाल्याबरोबर याच्या अक्रॉस मध्ये या टाइपने मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, हो ना. आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाली तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द एरिया म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार. मग जसं जसं करंट इन्क्रीज होत जाणार 1 एम्पियर पर्यंत तसं तसं मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत जाणार मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत जाणार आणि मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत आहे म्हणजे त्याचा अर्थ मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं म्हणजेच याचा अर्थ असा की या मधामध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होणार. काय इंड्यूस्ड होणार? ईएमएफ. आणि ह्या ईएमएफ मुळे या मधामध्ये करंट सुद्धा इंड्यूस्ड होणार ज्याची डायरेक्शन ह्या चेंज होणाऱ्या करंटला अपोज करणारी असेल. म्हणजे हा ईएमएफ सुद्धा ह्या करंटच्या चेंजला अपोज करतो, तसंच हा करंट सुद्धा ह्या करंटच्या चेंजला काय करतो? अपोज करतो. म्हणून हा जो इंड्यूस्ड होणारा ईएमएफ आहे त्याचा फॉर्म्युला आपण फाइंड करतो E = L di/dt, पण पुढे लावतो मायनस. का बरं याच्या पुढे मायनस लावतो? कारण की इंड्यूस्ड होणारा ईएमएफ ह्या करंटच्या चेंजला काय करतो? अपोज करतो. करंटच्या चेंजला काय करतो? अपोज करतो. इथं समजलं? आता मला सांगा हा करंटला तर इथून पास व्हायचंच आहे, पण याला पास होण्यासाठी इथून काय लावावं लागेल? फोर्स लावावा लागेल आणि तो फोर्स हा सेल लावतो. मग हा सेल जर फोर्स लावत असेल ह्या करंटला पास करण्यासाठी, बट ह्या करंटला पास होऊ देत नाही कोण? ईएमएफ म्हणा किंवा हा करंट, बरोबर. म्हणजे ह्या ईएमएफ ह्या करंटला अपोज करतो ना, त्याला अपोज करून सुद्धा हा करंट पास होतो. म्हणजे याचा अर्थ ह्या करंटसाठी हा जो सेल आहे हा सेल वर्क डन करेल. काय करेल? वर्क डन. बरं हा जो काय वर्क डन करेल, धिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे वर्क डन म्हणजेच काय होतो? एनर्जी. म्हणजे याचा अर्थ हा एनर्जी प्रोव्हाइड करेल याला पुढे जाण्यासाठी. मग इथे जर एनर्जी प्रोव्हाइड करत असेल याला पुढे जाण्यासाठी, तर ही एनर्जी ह्या एनर्जी सोबत जाणाऱ्या करंटला हा ईएमएफ काय करतो? अपोज करतो. आणि ह्या करंटला ईएमएफ अपोज करत असल्या कारणामुळे ही इथली एनर्जी लॉस होऊन ते कन्व्हर्ट होतो मॅग्नेटिक फील्डच्या एनर्जीमध्ये. कशामध्ये? मॅग्नेटिक फील्डच्या एनर्जीमध्ये. मग किती कन्व्हर्ट होईल रे? तर जेवढा इथून वर्क डन होईल तेवढी एनर्जी याच्या मधामध्ये काय व्हायला पाहिजे? कन्व्हर्ट व्हायला पाहिजे, बरोबर. अरे समजताय? मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही की जेव्हा मला सांगा रे की इथे जर एनर्जी स्टोर होत आहे हे जर फाइंड करायचं असेल तर मला आधी वर्क डन फाइंड करावं लागेल. आणि आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एक फॉर्म्युला स्टडी केला होता, जर तुम्हाला आठवत असेल की इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज होतं. तर मग मला सांगा इथून जर मला वर्क डन काढायचं असेल तर जर चार्ज इकडे घेऊन आणलो आपण तर V × Q होणार. काय होणार? V × Q. म्हणजे W = V × Q होणार. W = V × Q जर होत असेल तर मला सांगा हा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकतो की नाही शकत? ऑब्विसली करू शकतो. फक्त डिफरन्स एवढा आहे की W टोटल नाही निघणार. का बरं? कारण करंट एकदम 0 पासून 1 एम्पियर होत नाही, तर करंट थोडा थोडा इन्क्रीज होतो. स्मॉल करंट मध्ये चेंज होत असल्या कारणामुळे वर्क डन स्मॉल अप्लाय होणार. म्हणून मला आधी स्मॉल वर्क डन काढावं लागेल. म्हणून मी ह्या W ला फक्त W न लिहिता मला लिहावं लागेल dW = V. पण V म्हणजेच आपण इथे कोण यूज केला? ईएमएफ. तर इथे येणार E येणार. काय येणार? E येणार. आणि यासोबत कोण येणार? Q. तर मला सांगा जर W कमी लागत असेल तर मला सांगा चार्ज सुद्धा स्मॉलच घ्यावा लागेल. म्हणून इथे चार्ज मी काय घेणार? स्मॉल चार्ज dQ घेणार. फक्त इथे समोर मी काय लावणार? मायनस. अरे का बरं मायनस? कारण की वर्क डन ह्या सेल कडून लागत आहे आणि याला ह्या चार्जच्या फ्लोला हा इथला ईएमएफ काय करताय? अपोज. म्हणजे ह्या वर्क डन होण्याला हा ईएमएफ काय करताय? अपोज. म्हणून तर वर्क डन होत आहे. म्हणून dW = -E × dQ लिहिलं. क्लियर? सो देअरफॉर dW = -E आणि E ची व्हॅल्यू काय? -L di/dt. हे E ची व्हॅल्यू झाली * dQ
dq. सो देअरफॉर dw इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस होणार. प्लस झाल्याच्या नंतर इथे काय राहणार डी आय बाय डी टी. तर इथे लिहिणार मी डी आय बाय डी टी. तर याला मी डी आय बाय डी टी असं न लिहिता बघा मायनस मायनस प्लस एल डी आय बाय डी टी इंटू क्यू येणार. तर येणार की नाही. तर याला मी असं लिहू शकतो का डी आय इंटू डी क्यू बाय डी टी. अरे समजेल कसं लिहिलं डी आय इंटू डी क्यू येणार. डिवाइड मध्ये डी टी आहे तर मी डी आय ला सेपरेट लिहिलो डी क्यू डिवाइड बाय डी टी लिहिलं. सो देअरफॉर डी डब्ल्यू इक्वल टू एल इंटू डी आय इंटू डी क्यू बाय डी टी. म्हणजे डीचा मिनिंग रेट. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज करंट. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज करंट. म्हणजेच डी क्यू बाय डी टी इक्वल टू काय होणार आय होणार. तर काय होऊ शकतो आय. म्हणजे मी डी क्यू बाय डी टीच्या ठिकाणी काय लिहू शकतो आय. बरोबर. तर याला मी सरळ करून लिहितो मुलांना लक्ष द्या. डी डब्ल्यू इज इक्वल टू एल इंटू आय इंटू डी आय लिहू शकतो. तर अशा टाईपने मला काय मिळाला छोटासा वर्डन. बट मला छोटासा नाही मला टोटल वर्डन पाहिजे कारण की मला टोटल एनर्जी फाइंड करायची आहे. म्हणून मला टोटल वर्डन जर काढायचं असेल तर देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू ह्या छोट्याशा वर्डनला मला इंटिग्रेट करावं लागेल. काय करावं लागेल इंटिग्रेट. बरं इंटिग्रेट जर मी करत आहे तर कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये इंटिग्रेट होत आहे आयच्या. म्हणजे मला याला लिमिट प्रोव्हाइड करावं लागेल आय. आय म्हणजे करंट जो प्रोव्हाइड होत आहे टोटल करंट. मग मला सांगा मिनिमम करंट किती 0 आणि मॅक्झिमम करंट किती 1 एम्पियर. ज्याला आपण मी आय म्हटलं. म्हणजे मला लिमिट द्यावं लागेल 0 टू आय. सो इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू आय डी डब्ल्यू म्हणजेच एल आय डी आय. बरोबर. बरं एल इज द इंडक्टन्स. इंटिग्रेशनच्या बाहेर करा कॉन्स्टंट असते. म्हणजे इंडक्टन्स इंटिग्रेशनच्या बाहेर ते इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 टू आय इंटू डी आय येणार. तर समजत आहे. सो देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू एल तर बाहेर आहे. आयचा इंटिग्रेशन काय होणार सांगा बरं. आयचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी आय जर काढत आहोत तर आयचा इंटिग्रेशन होणार आय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ऑफ लिमिट 0 टू आय. ऑफ लिमिट 0 टू आय होणार. मग तुम्ही इथे लिमिट पुट करा. लिमिट जर पुट जर केलं तर मला सांगा टू कॉन्स्टंट आहे ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर इथे काय मिळेल हाफ. इथे कोण आहे एल. तर काय आहे एल. मग इथे कोण उरलं सांगा बरं. 2 बाहेर निघालं एल ॲज इट इज आय स्क्वेअर उरेल. आय स्क्वेअर जर उरत जर असेल तर ह्या आय स्क्वेअरच्या ठिकाणी लिमिट पुट कराल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट पुट जर केल्या तर आयचा स्क्वेअर आयच्या ठिकाणी आय पुट होणार अप्पर लिमिट. तर आयचा स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर 0. म्हणजेच आय स्क्वेअर मायनस 0 काय उरणार रे आय स्क्वेअर. तर इथे काय राहणार आय स्क्वेअर. तर एवढा वर्डन होईल ह्या प्रोसेसमध्ये. अँड धिस वर्डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. तर या इंडक्टर मध्ये तयार होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जी एनर्जी स्टोर होणार आहे ती एनर्जी ह्या वर्डनच्या बरोबर असेल. म्हणून त्या एनर्जीला आपण डिनोट करतो कॅपिटल यू. पण मॅग्नेटिक फील्डची एनर्जी असल्यामुळे मी बी लिहावं लागेल. आणि हे कोणाच्या बरोबर असेल डब्ल्यूच्या म्हणजे होणाऱ्या वर्डनच्या. ज्याची व्हॅल्यू काय आहे रे हाफ एल आय स्क्वेअर. काय आहे हाफ एल आय स्क्वेअर. पण मी म्हटलं सुरुवातीलाच की मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्टोर होणारी एनर्जी किती यायला पाहिजे हाफ एल आय स्क्वेअर. तर किती आली हाफ एल आय स्क्वेअर. समजलं तर क्लिअर झालं. तर अशा टाईपने आपण फाइंड केला एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. काय फाइंड केला आपण आता एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड जर फाइंड केलं तर याच्यासारखाच नेक्स्ट टॉपिक येतो तो म्हणजे एनर्जी डेन्सिटी. आता एनर्जी डेन्सिटी काय होते काय नाही तो आपण कन्सेप्ट बघूया. चला लक्ष द्या. बघा तर नेक्स्ट टॉपिक आपण घेत आहोत आजच्या व्हिडिओचा सेकंड टॉपिक बघा एनर्जी डेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. याआधी आता बघितलं आपण एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. आणि किती एनर्जी स्टोर झाली होती रे की UB
इक्वल टू आपण बघितलं UB इक्वल टू फाईंड केलं हाफ Li². एवढी एनर्जी मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण स्टोअर केली होती. आता आपल्याला बघायचं आहे एनर्जी डेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड, जे आता याच्या आधी डायग्राम काढलेली होती सेम डायग्राम आहे, फक्त मी त्या डायग्रामची कॉईल काढलेली आहे. कॉईल मीन्स फक्त सोलेनाइड किंवा इंडक्टरचा पार्ट काढलेला आहे. बरोबर, या टाइपची मॅग्नेटिक फील्ड असते आणि या कॉईल असते आणि त्या कॉईल मधून काय फ्लो होतो, करंट फ्लो होतो. काय फ्लो होतो, करंट. इथे पण असंच डॉटचा मिनिंग करंट बाहेरून येत आहे आणि क्रॉसचा मिनिंग आतमध्ये जात आहे, म्हणजे करंट या टाइपने फ्लो होत आहे. बरोबर, आणि करंट या डायरेक्शनने जर करंट असा फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही असायला पाहिजे अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. मग करंट जर या टाइपने जर येत असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही असायला पाहिजे. तर बघा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आउटसाइड आहे. इथपर्यंत डॉटचा मिनिंग करंट आतून बाहेर येत आहे आणि क्रॉसचा मिनिंग करंट बाहेरून आत जात आहे, हा याचा मिनिंग होतो. आता मला सांगा रे एनर्जी डेन्सिटी काय होईल. बरं, एनर्जी डेन्सिटी जाऊ द्या, एनर्जी डेन्सिटी आपण इझिली निघून जाणार. एनर्जी डेन्सिटीच्या आधी मला एक गोष्ट सांगा की डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो. नॉर्मल डेन्सिटीचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, तर व्हेरी सिंपल. डेन्सिटी नॉर्मल मेकॅनिकल कन्सेप्ट मध्ये आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहितो मास पर युनिट व्हॉल्यूम. आता मास का बरं आलं, कारण की तो मेकॅनिकल साठी होतं. मग इलेक्ट्रिकल साठी कसं काढता येईल डेन्सिटी, तर व्हेरी सिंपल. लक्षात ठेवा द एनी पॅरामीटर ऑफ द फील्ड किंवा एनी पॅरामीटर पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी. एनी पॅरामीटर पर युनिट व्हॉल्यूम मीन्स डेन्सिटी. मग यामध्ये एनर्जी डेन्सिटी जर काढायचं असेल तर व्हेरी सिंपल. एनर्जी कोणती, एनर्जी मॅग्नेटिक फील्डची एनर्जी. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी. एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय होणार, डेन्सिटी होणार. मग मला एक गोष्ट सांगा की एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी होत असेल तर मला सांगा एनर्जी डेन्सिटी व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी होत असेल तर व्हेरी सिंपल. एनर्जी कोणाची, मॅग्नेटिक फील्डची, जी आपल्याला माहिती आहे. आणि पर युनिट व्हॉल्यूम मिळालं म्हणजे एनर्जी डेन्सिटी मिळाली. आणि एनर्जी डेन्सिटीला मुलांनो स्मॉल यू ने डिनोट करतात. कशाने, स्मॉल यू ने. ही मॅग्नेटिक फील्डची असल्या कारणामुळे मला इथे बी लिहावं लागेल. काय लिहावं लागेल, बी. तर एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच UB लिहिणार. बरोबर. एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होणार, आता सांगितल्याप्रमाणे एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच मला इथे UB लिहावं लागेल, कॅपिटल U डिवाइड बाय B पर युनिट व्हॉल्यूम. V फॉर व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, V स्टँड्स फॉर व्हॉल्यूम. तर एनर्जी डेन्सिटीला मी स्मॉल UB ने लिहिलं, UB डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. सो इक्वल टू UB म्हणजे UB ची व्हॅल्यू काय आहे, हाफ Li². UB च्या ठिकाणी मी लिहू शकतो हाफ Li² आणि डिवाइड मध्ये व्हॉल्यूम म्हणजे मला सांगा रे, मला सांगा सोलेनाइडची एक लेंथ आहे आणि सोलेनाइडला काय असेल, काय असेल, एरिया. तर एरिया इंटू लेंथ म्हणजे त्याचं काय होणार, व्हॉल्यूम. तर A इंटू L म्हणजे व्हॉल्यूम. तर ही झाली तुमची एनर्जी डेन्सिटी. काय होणार, एनर्जी डेन्सिटी. चला याला मी थोडा सिम्प्लिफाय करतो. काय मिळेल मला सांगा, हाफ लिहून घेतो. लिहिलं, अरे हाफ लिहिलं, हाफ लिहून घेतलं. त्यानंतर इंटू कॅपिटल L डिवायडेड बाय स्मॉल l लिहिलं. कॅपिटल L डिवायडेड बाय स्मॉल l इंटू मग काय उरलं मुलांनो, कॅपिटल L डिवाइड बाय स्मॉल l लिहिलं तर इथे उरलं I² डिवायडेड बाय A. एवढंच उरलं ना. मला सांगा हाफ तर लिहिलं, कॅपिटल L डिवाइड बाय स्मॉल l लिहिलं तर I² डिवाइड बाय काय आलं, A आलं. तर इथपर्यंत क्लिअर. ही झाली तुमची एनर्जी डेन्सिटी. आता एक गोष्ट, या आधीचे जे मी व्हिडिओ घेतलो त्या व्हिडिओला रिमाइंड करा किंवा ते व्हिडिओ बघितलं नसेल ते आधी बघा. त्यानंतर इथे ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा समजेल की देअरफॉर L डिवायडेड बाय स्मॉल l म्हणजे इंडक्टर पर युनिट लेंथ. L डिवाइड बाय स्मॉल l म्हणजे इंडक्टर पर युनिट लेंथ आणि याचा फॉर्म्युला आपण फाइंड केला होतं μ0 n²a. काय फाइंड केलं होतं, μ0 n²a. दिस इज द इंडक्टर पर युनिट लेंथ. बरोबर. इंडक्टर पर युनिट लेंथ μ0 n²a इथे जर पुट केलं तर मला मिळेल UB स्मॉल u UB इक्वल टू हाफ
एल डिवाइड बाय स्मॉल ए च्या ठिकाणी काय लिहिणार, एल डिवाइड बाय स्मॉल ए च्या ठिकाणी मला मिळेल म्यू नॉट एन स्क्वेअर ए इंटू आय स्क्वेअर डिवायडेड बाय ए. बरोबर. या मधामध्ये ए आणि ए कॅन्सल जर केलं तर देअरफॉर UB इज इक्वल टू हाफ म्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर होणार. काय होणार, म्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर. इथपर्यंत समजलं, इथपर्यंत क्लिअर झालं. तर मला मिळालं हाफ म्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर. बघा इकडे लिहित आहे मी. सो देअरफॉर UB इक्वल टू, थोडीशी ऍडजस्टमेंट करतो, बरोबर लक्ष द्या. हे ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे, तुमच्या नोट्स मध्ये लिहिलं नाही आहे. ही ऍडजस्टमेंट केल्याने तुम्हाला डायरेक्ट समजेल की कसं येणार आन्सर. UB इज इक्वल टू हाफ आहे, हाफ लिहा, लिहिलं सर हाफ. बरोबर. एन स्क्वेअर आय स्क्वेअर आहे, हा म्यू नॉटचा मी स्क्वेअर करून घेतो. जर मला सांगा म्यू नॉटचा जर मी स्क्वेअर केलं एन स्क्वेअर आय स्क्वेअर तर ऑलरेडी आहे, फक्त मी म्यू नॉटचं स्क्वेअर केलं. मला सांगा रे म्यू नॉटचा स्क्वेअर मी आपल्या मताने लिहू शकतो का? कसं लिहिणार, ते आहेच नाही ना. तरी पण मी लिहिलं म्हणजे याचा अर्थ ह्या इक्वेशनच्या कंपेअर मध्ये मी म्यू नॉटचा स्क्वेअर लिहिल्यामुळे म्यू नॉट जास्तच लिहिलं. मग म्यू नॉट जास्त लिहिल्या कारणामुळे त्या म्यू नॉटला कॅन्सल करण्यासाठी डिवाइड मध्ये पण मला म्यू नॉट लिहावं लागेल ना. मला सांगा इथे म्यू नॉट आहे, मी म्यू नॉटचा स्क्वेअर लिहिलं म्हणजे याचा अर्थ एक म्यू नॉट जास्त लिहिलं, त्या म्यू नॉटला कॅन्सल करण्यासाठी डिवाइड मध्ये मला काय लिहावं लागेल, म्यू नॉट. सांगा इथपर्यंत समजलं काय? याला मी आणखी जर लिहिलो खाली तर असं पण लिहू शकतो 1 इंटू म्यू नॉटचा स्क्वेअर म्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर आणि डिवाइड मध्ये 2 इंटू म्यू नॉट 2 म्यू नॉट. सांगा समजलं की नाही समजलं? अरे समजलं. बट आता लक्ष द्या. बट मला सांगा मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलिनॉइड, हा सोलिनॉइड आहे ना, कॉइल कंडक्टिंग कॉइल आहे म्हणजे इंडक्टर आहे म्हणजे एक प्रकार हा काय आहे, सोलेनाइड आहे. या कॉइल मधून करंट जातो, याच्या अराउंड मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतो म्हणजे हा काय आहे, सोलेनाइड आहे. मग मला सांगा सोलेनाइडच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय होतो? तर सोलेनाइडच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला होतो म्यू नॉट एन आय. काय होतो? म्यू नॉट एन आय. बरोबर. तर सोलेनाइडच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला होतो म्यू नॉट एन आय. मग मला सांगा म्यू नाही मला सांगा UB इज इक्वल टू म्यू नॉट एन आय म्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर आहे. म्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर आहे. मी याला असं लिहू शकतो म्यू नॉट एन आय चा होल स्क्वेअर. म्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर म्हणजे म्यू नॉट एन आय चा होल स्क्वेअर डिवाइड मध्ये 2 म्यू नॉट. डिवाइड मध्ये काय होणार 2 म्यू नॉट. सो देअरफॉर UB इज इक्वल टू म्यू नॉट एन आय म्हणजे बी, म्यू नॉट एन आय म्हणजे बी, तर बी चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्यू नॉट. बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्यू नॉट. दिस इज द एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. याला काय म्हणणार आपण एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तुमच्या नोट्स मध्ये चुकीने हा UB हा म्यू बी सारखा दिसत आहे, याला म्यू बी न लिहिता UB लिहा. तुमच्या नोट्स मध्ये जे करेक्शन करायचं आहे ते करेक्शन करा. म्यू बी न लिहिता काय लिहा, UB लिहा. UB म्हणजेच एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इन द सोलेनाइड आणि म्यू नॉट मध्ये तुम्हाला माहित आहे परमिएबिलिटी होतो. बरोबर. तर अशा टाइपने तुम्हाला काय फाइंड करायचं होतं, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर? काय समजलं? सो आय होप ह्या पार्टमध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये घेतलेलं तुम्हाला दोन्ही टॉपिक समजले असतील. ह्या व्हिडिओमध्ये आपण एनर्जी काय फाइंड केला, एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड आणि एनर्जी डेन्सिटी ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड, आणि दोन्ही कन्सेप्ट एकामेकाशी रिलेटेड होतं म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या दोघांना कव्हर केलं. आय होप दोन्ही गोष्टी समजल्या असतील. क्लिअर? तर आता या आधीच्या 2 व्हिडिओ आणि हे मिळून आपण सेल्फ इंडक्टन्सची स्टडी केलं. आता सेल्फ इंडक्टन्सच्या नंतर याच्यानंतर येतो म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे सेल्फ इंडक्टन्स म्हणजे एखाद्या कॉइलमधून आपण करंट जर पाठवल्यानंतर त्याच कॉइलमध्ये EMF इंड्यूस्ड होत असेल, या प्रोसेसला आपण सेल्फ इंडक्टन्स म्हणतो.
मग म्युच्युअल इंडक्टन्स काय असेल, कसा असेल तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. क्लिअर? तिथपर्यंत टेक केअर. बाय.